बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचं जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान आहे। बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार असून सर्व गट तट विसरून आंबेडकरी बौद्ध जनतेनं लाखोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्ध श्रद्धास्थान असून ते बौद्धांच्या ताब्यामध्ये यावं ही या शांतता मोर्चा मागची मागणी आहे। बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरिता मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा होणार आहे। या मोर्चामध्ये सर्व बौद्ध समाजातले लोक सामील होणार आहेत। तर दरम्यान यावरती आनंदराज आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। हा प्रयत्न आहे की काही करून तो मोर्चा यशस्वी करून आपली राजकीय अस्तित्व आणि आपलं पुढची राजकीय वाटचाल करण्यासाठी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। याच्यामध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठी म्हणून ही केविलवाणी धडपड आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आमने सामने उभे ठाकलेत। भाजपकडून अजित पवारांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात येते। दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजितदादांच्या काळामध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झालं, अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशोब देखील त्यांनी दिला नाही असा आरोप केला। त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून बाजूला होऊन माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांना संधी द्यावी अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे। अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे, मी त्याला वाईट म्हणणार नाही, पण खेळाडूमध्ये लक्ष दिलं पाहिजे। त्यांच्या मागे एवढा मोठा व्यापक आहे, ते खेळाकडे लक्षच देत नाही, पद मात्र घेऊन बसले। त्यांच्या काळात खेळाचं नुकसान झालंच ना। आपल्या ज्या प्रमाणात आपले खेळाडू राष्ट्रकुल आशिया नॅशनलमध्ये जायला पाहिजे ते गेलेच नाही ना। आम्ही सर्व खेळाडू आहे, तुम्ही आता राजकारणात आहे, मोठी माणसं आहे, पण या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका। तुम्ही थोडंसं बाजूला झाली तर मुरली अण्णा मोळ जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाश्रय मिळेल। हिंदू महासभा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होणारे आनंद दवेंच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जाणार असून अनेक वर्षांनंतर महासभा पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे। 1915 साली मदन मोहन मालवीया यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभेच्या माध्यमामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या कैदेतून सुटल्यानंतर सार्वजनिक कार्य हे सुरू ठेवलं होतं। काही वर्षांपूर्वी हिमानी सावरकर निवडणुका लढवत होत्या, मात्र त्यांच्या निधनानंतर ही परंपरा खंडित झाली होती। आता आनंद दवे यांच्या पुढाकाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी पाठिंबा देत शुभेच्छाही दिल्या आहेत। तितकेच पुरेसे मॅन पॉवर नाही हे सुद्धा दिसते, पण ते भविष्यात उभं राहील हे सुद्धा स्पष्ट दिसते। भारतीय जनता पक्षाचे श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात होते, ही हिंदू महासभेची ताकद होती। पश्चिम बंगालमध्ये पंजाबमध्ये आमची सरकारं होती, ही ताकद होती। पुण्यामध्ये सुद्धा पांडुरंग नलवडे 1950च्या दशकामध्ये महापौर केलेत, हिंदू महासभेचे महापौर होते, ही हिंदू महासभेची ताकद होती। अजून तरी मी कोणाच्या संपर्कात नाही, पण निश्चितच जर प्रचाराची संधी मिळाली तर हरकत नाही। त्यानिमित्ताने सावरकरांचे विचार आणि हिंदू महासभेचे मुद्दे हे मांडणं महत्वाचं आहे, ते कोणीतरी मांडावं आणि निश्चितच मला आनंदच वाटेल ते मुद्दे मांडायला। हंबरला फोडायला देखील आवाज लागतो अशा शब्दांमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाची खिल्ली उडवली। 2 तासांमध्ये 5 जिल्ह्यांचा दौरा केला, कुठला बांध बघितला, बांधावरती उभे होते का अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर केली आहे। तसंच 10,000 कोटींच्या पॅकेजची मागणी विरोधकांनी केली असताना देवेंद्र फडणवीस 31,000 कोटींचं पॅकेज दिलेलं आहे। पूरस्थिती देवाभाऊ खंबीरपणे उभे असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं धाराशिवमध्ये आयोजित एका कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते। एवढ्या मोठ्या नुकसान किती झालं हे सुद्धा माहिती नाही, आणि ते आता हंबरडे रस्त्यावर आवाज लागतो का नाही तो बी नाही।